मकर संक्रांतीपूर्वी 2.25 कोटी महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्र पैसे मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिली। दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये जमा करण्याचं नियोजन सुरू आहे। यासाठी महिला आणि बालविकास विभागानं 6,700 कोटींच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे केली आहे। पालिका निवडणुकीची आचारसंहिता असली तरी ही जुनी योजना असल्यानं लाभाचं वितरण थांबणार नाही असं प्रशासनानं स्पष्ट केलंय। बहिणी ठेवायचं नाही आहे, माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचा आहे। महाराष्ट्रामध्ये 50 लाख लखपती दीदी झाल्या। दीदी आमच्या मेघना दीदींनी त्यात 1 लाख लखपती दीदी या परभणी जिल्ह्यातनं केले आहे। आता यावर्षी 1 कोटीपर्यंत आपण पोहोचणार आहोत। दीदी या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर या ठिकाणी आपला महापौर बसेल, त्याच्या बरोबर 1 वर्षांनी मी पाहायला येणार आहे आणि त्यावेळी मी केलेल्या कामांचा आढावा तर घेईलच, पण पहिला आढावा हा घेणार की माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी केलं याचा आढावा सगळ्यात पहिल्यांदा मी घेणार आहे। बंधू, ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। नमस्कार, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पहा, आत्ताच मोठी बातमी आलेली आहे। आज 100% लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार। होय, आज 13 जानेवारी आणि आज लाडक्या बहिणींना 3,000 रुपये एकत्र देणार। आत्ताची सर्वात मोठी आणि अतिशय आनंदाची बातमी लक्षात घ्या। लाडक्या बहिणींना आता कुणाचाही लाभ बंद होणार नाही। सध्या तरी एक महत्त्वाची बातमी आहे, पण 2 कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागतील। कोणते कागदपत्र असणार आहेत, काय आहे, इन डिटेल माहिती सांगतोय। नोव्हेंबरचा हप्ता असेल, डिसेंबरचा हप्ता असेल आणि जानेवारीचा हप्ता असेल। पहा, पूर्वी सरसकट सर्व लाडक्या बहिणींना लाभ यायचा बरोबर, आणि आत्तासुद्धा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीसाठी आत्ता अट मांडलेली नाही, परंतु 2 डॉक्युमेंट तुम्हाला फक्त काम करायचं आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल तर नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे आणि डिसेंबर जानेवारीचा हप्तासुद्धा तुम्हाला येणार आहे। कारण सरकारने पहा आता फक्त एक कागदपत्र तुम्हाला जमा करायचं आहे। कोणतं कागदपत्र आहे मी तुम्हाला सांगतोय पुढे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओमध्ये अशा 3 गोष्टी पुढे सांगणार आहेत ज्या तुम्हाला खूप काम येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, संपूर्ण पाहायचा आहे। आत्ताची सर्वात मोठी बातमी, सरकारनं निर्णय घेतलेला आहे प्रशासनानं की लाडकी बहीण योजना ही जुनी आहे, याचा आणि प्रचाराचा काही संबंध नाही। त्यामुळं आम्ही पैसे लाडक्या बहिणींना देणार आहोत। कारण विरोधी पक्षांनी याचिका दाखल केली होती की हप्ता जो आहे हे 16 जानेवारीनंतर द्यावा, परंतु सरकारने सांगितलं आहे की योजना ही जुनी आहे आणि तिची तारीख अगोदरच ठरलेली असते। त्यामुळं आम्ही ही पुढे ढकलणार नाही आणि 3,000 रुपये 14 जानेवारीच्या आत आम्ही लाडक्या बहिणींना देणार आहोत। त्यामुळं लाडक्या बहिणींना टेन्शन घेऊ नका। बघा, लाडक्या बहिणींसाठी काही नियम लागू करण्यात आले, तुम्हाला माहितीच आहेत। नियम तर सगळ्यांना जुने आहेत, परंतु नियमसुद्धा या 3 महिन्यासाठी लागू होणार नाहीत। कारण आपल्याला माहिती आहे आधीसुद्धा नियम लागवले होते फक्त, पण लागू केले नव्हते। कारण सगळ्यांना माहिती आहे 4 चाकी सगळ्याकडे आहे, नोकरीला सगळे आहेत, इन्कम टॅक्स सगळीकडे आहेत, तरीसुद्धा पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात येत आहेत, सगळ्याला माहिती आहे। त्यामुळं आता निवडणूक असेल, मकर संक्रांती असेल, त्यामुळं 3 हप्ते 100% लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून पुढे येणार आहेत। जे नियम आहेत ते तुम्हाला तर माहितीच आहेत। आता मी तुम्हाला सांगितले ह्या नियमानुसार पहिलं काय होत होतं, हप्ते वितरित होत होते, सगळ्यांना माहिती आहे। परंतु अशी काही मध्ये एक अफवा आली होती की लाडक्या बहिणीची योजना बंद होणार, असं काही होणार नाही आहे। कुठलंही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। फक्त एक लक्षात घ्यायचं, ज्यांची EKYC रखडली आहे, EKYC रखडली असेल तर एक कागदपत्र तुम्हाला जमा करायचं आहे। ते म्हणजे काय बघा, ते पण कोणाला करायचं, ज्यांचे वडील किंवा पती हयात नाही, त्यांना मृत्यू दाखला त्यांना तिथं अंगणवाडी जमा करायचा आहे, किंवा तुम्हाला तिथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची EKYC झाली आहे की नाही, हे एक महत्त्वाचा होता पार्ट। परंतु EKYCचा निर्णय हा अंगणवाडी सेविकेकडे म्हणजे डिसेंबर जानेवारी हप्त्यासाठी नाही, परंतु तुमच्या साईडनं तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन EKYCची एकदा चौकशी करा, फिजिकली EKYC चालू आहे का। कारण कालच 6,700 कोटींची निधी सरकारने महिला व बालविकास यांच्याकडे दिलेला आहे। त्यामुळे लाभ आज सुरू राहणार आहे। एकही लाडकी बहीण अपात्र ठरणार नाही। 250 कोटी लाडक्या बहिणींना, 2.20 कोटी लाडक्या बहिणींना 100% पैसे येणार आहेत। काल मुख्यमंत्र्यांनी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतलेला आहे।
लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, अतिशय आनंदाची बातमी आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. KYCचा आकडा त्यांनी चेक केलेला आहे. KYC भरपूर लाडक्या बहिणीची राहिलेली आहे. त्यामुळं 31 जानेवारी ही नवीन तारीखसुद्धा आपल्याला किंवा 28 फेब्रुवारीपर्यंत सुद्धा ही KYCची मागणी आपण स्वतः सरकारकडे केलेली आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. बघा, कारण निम्म्याहून अधिक लाडक्या बहिणीची KYC झालेली नाही आहे, तुम्हाला माहीत असेल. आणि KYCचा नियम डिसेंबर आणि जानेवारी हप्त्यासाठी सुद्धा लागू नाही आहे. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. ज्या लाडक्या बहिणीची KYC राहिली आहे त्यांचे हप्ते बंद होणार नाहीत. होय, बंद होणार नाहीत. कारण तुम्हाला माहिती आहे सरकार लगेच बंद करू शकत नाही. त्यांना सरकारला मुदत वाढवावीच लागेल. कारण 250 कोटी म्हणजे 2,20,00,000 लाडक्या बहिणी आहेत. त्यातल्या 1 कोटी लाडक्या बहिणीची KYC झालेली आहे. जवळपास 1.5 कोटी लाडक्या बहिणीची KYC राहिलेली आहे आणि हे एकदम सरकारला बंद करणं शक्य नाही. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी अर्जंट सूचना दिलेल्या आहे लाडक्या बहिणींना, महिला व बालविकास अधिकाऱ्यांना की पटकन हप्ते वितरित करा आजच्या आज. त्याच्यामुळे कुठलंही टेन्शन घेऊ नका. आणि कागदपत्र तुम्हाला सांगितलं आहे मी, मृत दाखला किंवा डिवोर्स झाला असेल तर डिवोर्स दाखला तुम्हाला अंगणवाडीमध्ये जाऊन तिथं द्यायचं आहे. ज्या लाडक्या बहिणींना डिवोर्स वगैरे झाला नाही त्यांनी कुठलं टेन्शन घ्यायचं नाही. फक्त आपलं आधार कार्ड एकदा चेक करा. आधार कार्ड अपडेट आहे का, बँक खाता अपडेट आहे का, रेशन कार्डची KYC झालेली आहे का. कारण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो ज्यावेळेस तुमच्याकडे साईडनं काय राहिलं असेल, एखादं कागदपत्र किंवा आधार कार्ड अपडेट नसेल, बँक खाता KYC नसेल, रेशन कार्डची KYC नसेल, तर मात्र सरकार त्यात काही करू शकत नाही. कारण तुमच्या ह्याच्यात बँकेत पैसे आलेले असतात, परंतु तुमच्या काही कागदपत्रांच्या चुकीमुळं हे प्रॉब्लेम होतात. जसं की आधार कार्ड बँकेला लिंक आहे परंतु ॲक्टिव्ह नाही. कारण भरपूर जणांना माहीत नाही लिंक आहे म्हणतात, पण ॲक्टिव्ह आहे का नाही माहीत नाही. रेशन कार्ड आहे, रेशन कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने नाव दिसत नाही. ह्या खूप गोष्टी आता इथं मॅटर करतात. तसंच पॅन कार्ड आहे. आता एक सांगतो सगळ्यात महत्त्वाचं, आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असणं आवश्यक आहे, परंतु भरपूर लाडक्या बहिणींचं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक नाही. त्यामुळे हे गोष्टी करून घ्यायच्यात. लक्षात घ्या 2,20,00,000 लाडक्या बहिणींना आज 100% हप्ता मिळणार आहे. आणि 31 डिसेंबरला ज्यांना हप्ता आला नव्हता नोव्हेंबरचा त्यांना आजपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता 100% मिळणार आहे. कारण सरकारने, प्रशासनाने निर्णय दिला आहे. विरोधकांनी सांगितलं होतं की 15 तारखेच्या आत हे पैसे वाटप करायचे नाहीत. आणि आता तिथं त्यांना माहिती आहे की ह्याचा भंग होईल. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं आहे की तुम्ही पैसे वाटू नका. परंतु प्रशासनाने असं सांगितलं की लाडकी बहीण योजना जी आहे ही लाडकी बहिणी म्हणजे महिलांच्या कल्याणासाठी योजना आहे आणि ह्याची तारीख फिक्स असते. ही काही ह्या महिन्यात दिलेली नाही, ही 1.5 वर्ष चालू असल्यामुळं प्रत्येक लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी जसं ठरलं होतं तसं 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात 100% येणार असा निर्णय काल प्रशासनाने स्वतः दिलेला आहे. त्यामुळं लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. आणि कारण त्यांचे तिन्ही भाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी निर्णय घेतलेला आहे. महिला व बालविकास कार्यालयाकडे 6,700 कोटी रुपयांचा निधीसुद्धा जमा झालेला आहे. आणि कोणत्याही क्षणी पुढच्या 2 तासात तुमच्या खात्यात 100% पैसे येतील. आणि आज उद्यामध्ये 2 टप्प्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा 100% तुमच्या खात्यात येणार आहे. काळजी करायचं काही कारण नाही, टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. त्यामुळं तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, KYC झालेली आहे का, नोव्हेंबरचा हप्ता आला आहे का, सगळ्याच गोष्टी कमेंट करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.